उकडपेंडी ही विदर्भातील एक प्रसिद्ध रेसिपी आहे। घरोघरी अनेकदा नाश्त्याकरिता उकडपेंडी बनवली जाते। हा नाश्ता बनवण्याची रेसिपी अगदी सोपी आहे। वेगवेगळे कडधान्याचे पीठ एकत्र करून किंवा फक्त कणिक आणि रव्याला भाजून देखील ही चविष्ट अशी रेसिपी बनवून तयार होते। जाणून घेऊयात उकडपेंडीची विदर्भ स्टाईल रेसिपी। आज आपण विदर्भ स्पेशल डिश उकडपेंडी तयार करणार आहोत। त्याच्यासाठी सर्वप्रथम मी 1 वाटी रवा आणि 1 वाटी कणिक असं दोन्ही हे मिश्रण तेल कढईमध्ये सर्वप्रथम लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। हे पीठ तुम्ही तेल न टाकता भाजून तुम्ही हे स्टोर करून नेहमीसाठी स्टोर करून ठेवू शकता। मी 2 टमाटर घेतलेले आहे, कढीपत्ता, सांबार आणि कांदा आणि हिरवी मिरची, लाल तिखट, हळद आणि धनिया पावडर, चवीनुसार मीठ आणि मोहरी आणि जिरे। मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये आता थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं, कांदा, हिरवी मिरची, असा कांदा आपला लालसर आलेला आहे इथे। त्याच्यानंतर त्याच्यात आपण टमाटर टाकूया, कढीपत्ता टाकूया, याला चांगलं मिक्स करूया। मिक्स झालेले आहे, लालसर झालेलं आहे। त्याच्यात आता आपण जे मसाले घेतले होते ते आता तेलामध्ये टाकणार आहोत। आपण कणिक आणि रवा घेतला होता तो त्याच्यात ॲड करणार आहोत। ही प्रोसिजर आपल्याला थोडी फास्ट करायची आहे, कच्चं राहता कामा नये आणि छान शिजलं पाहिजे। तुम्ही याच्यामध्ये आंबट गोडपणा येण्यासाठी दही पण वापरू शकता, थोडीशी साखर पण टाकू शकता। रेसिपी आंबट गोड छान लागते। याच्यामध्ये थोडंसं दही आणि साखरसुद्धा तुम्ही टाकू शकता। थोडंसं 5 मिनटं भाजून घ्यायचं आहे। आता याला छानसा कलर आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। हे जे उकडपेंडी आहे हे तुम्ही आजारी माणसासाठी खूप छान आहे। आजारी माणसांना तोंडाला चव येण्यासाठी ही उकडपेंडी खूप छान लागते। आता ही आपली उकडपेंडी बनवून तयार झालेली आहे। आपली ही विदर्भ स्टाईल रेसिपी उकडपेंडी तयार झालेली आहे। तुम्ही ही 5 मिनिटामध्ये तयार करू शकता। एकदा तरी नक्की ट्राय करा। तर अशा प्रकारे अगदी 10 मिनिटात बनवून तयार होणारी विदर्भात आवडीने खाल्ली जाणारी उकडपेंडी कोणीही सहज बनवू शकतं। रवा, कणिक, टोमॅटो, मिरची, कांदा आणि घरगुती रोजचे मसाले हे सहज उपलब्ध असलेल्या साहित्यामधून ही रेसिपी तयार होऊ शकते। तुम्ही ही विदर्भ स्टाईल रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, अमरावती।